शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर तुमच्या डोक्यात खुर्च्या घालण्यात येतील, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर तुम्हाला बडवून काढण्यात येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल शेतकऱ्यांच्या लेकरांनो तर पुन्हा तुम्ही हिंमत नाही केली पाहिजे असा तुम्हाला मार देण्यात येईल राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना। येते साधारण कार्यकर्त्यांमध्ये एवढी हिंमत फक्त राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या पाठीमागे लपल्यानं। कशाचे गुलाम? राजकीय पक्षाच्या चिन्हाचे। आम्ही घड्याळाचे आहेत, आम्ही तुतारीचे आहेत, आम्ही हाताच्या पंजाचे आहेत, आम्ही पायाच्या पंजाचे आहेत, आम्ही कमळाच्या फुलाचे आहेत, आम्ही बेसरमीच्या फुलाचे आहे। बेसरमांनो एवढी जाणीव ठेवा। आणि समोर जेव्हा तो सूरज चव्हाण पत्रकारांना सांगतो की मी इतकं का मारलं बा विजय कुमार घाडगेला, तर सांगतो की त्यानं ते जेव्हा निवेदन दिलं सुनील तटकरेंना त्यावेळेस तो बाहेर येताना असंविधानिक बोलत होता माझ्या नेतृत्वाविषयी। कोण याचं नेतृत्व? तर माणिकराव कोकाटे। काय करत होते? कशामुळे दिलं निवेदन? तर पत्ते खेळत होते, म्हणून हा असंविधानिक बोलला। संविधान शब्दाचा अर्थ राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये कधी शिकवण्यात आलाय? भारतीय जनता पार्टीने कधी संविधान नावामध्ये जो दडलेला अर्थ शिकवलाय? काँग्रेस पक्षाने कधी संविधान काय असतं शिकवलंय? शरद पवार गटाने कधी संविधानाचा अर्थ शिकवलाय? उद्धव ठाकरेने कधी संविधानाचा अर्थ शिकवलाय? का एकनाथ शिंदेने कधी संविधानाचा अर्थ शिकवलाय तुम्हाला? म्हणून तुम्ही संविधानिक आणि असंविधानिक मधील फरक स्पष्ट करायला लागलेले आहेत। काय शिकवले राजकीय पक्षाने आतापर्यंत कार्यकर्त्यांना? कधी तुमचे प्रशिक्षण लावले? कधी तुम्हाला संविधानामधील कलम शिकवले? कधी तुम्हाला भगवद्गीता शिकवले तुमचे प्रशिक्षण लावून? गीता म्हणजे घटनाच आहे ना, तत्वच आहे। जसं संविधान ही घटना आहे तसं भगवद्गीता पण घटना आहे। मग काय शिकवले? हिंदुत्ववादी म्हणता आणि भांडण करता। कधी भगवद्गीता शिकवले प्रशिक्षण लावून? कधी संविधान शिकवले? त्याचे किती कलम शिकवले तुम्हाला संविधान आणि असंविधान मधला फरक स्पष्ट करायला लागले। असंविधानिक भाषा जर वापरली असतील तर सुनील तटकरेंनी धन्यवाद म्हटलं नसतं, नम्रपणे निवेदन स्वीकारलं नसतं। पण आमच्या नेतृत्वाविषयी कोणी असंविधानिक भाषा वापरायला म्हणलं, काही असंविधानिक नव्हती। त्या ठिकाणी सांगण्यात आलं की असा मंत्री हटाव म्हणून, नको असा मंत्री, राजीनामा घ्या या मंत्र्याचा आणि घरी पत्ते खेळत बसा, ही असंविधानिक भाषा आहे। पुढे येऊन म्हणता की संविधानामध्ये असं काही लिहिलं नाही की अधिवेशनामध्ये पत्ते खेळू नयेत। वा, म्हणजे तुमच्या चुका माफ करण्यासाठी तुम्ही फक्त संविधानाला पुढे ठेवा, पण कर्तव्य बजावण्यासाठी संविधानाला पुढे कधीच आणू नका। हेच कर्तव्य काय सांगितलेली आहेत? फक्त अधिकार सांगत जा तुम्ही, कर्तव्य काहीच सांगत जाऊ नका संविधानातले। हेच ना राजकीय पक्षाची एखादी चाकरी करायला लागले, तुम्हाला माणसातली माणुसकी सुद्धा कळत नाही। रोज लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी म्हणतात की भारत माझा देश आहे, प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे, आणि तुम्हाला फक्त एका गटातलेच फक्त तुमचे वाटायले, जे एका ताटात बसून मटणाचे तुकडे आणि हाडे दोघे एकच खाता, ते फक्त तुमचे भाऊ। तो दुसऱ्या पक्षाचा वाटला, तो दुसऱ्या संघटनेचा वाटला की तिथंच ठोकला, हे तुमचं समीकरण झालेलं आहे। सूरज चव्हाण, जरा पक्षाची गुलामगिरी कमी करा, चाटुगिरी कमी करा, पक्षाचं लेबल बाजूला करा, घड्याळ हातातली बाजूला टाका आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी एक माणूस आहे म्हणून विचार करा। आणि जेव्हा तुम्ही पक्षाचे लेबल काढलं असतं तर तुम्ही मारामारी केली असती का? नाही। का केली? फक्त तुमच्या मालकासाठी केली ना। फक्त माणिकराव कोकाटे तुमच्या गटाचा आहे। पक्ष तर झाले, आता पक्षाची तर वाट लावली। पूर्वी पक्ष होते, पूर्वी पार्ट्या होत्या, आता तर त्याच्यामध्ये तुम्ही गट निर्माण केले। आता गटातून पुन्हा काय काय तुकडे निर्माण करणार सांगता येत नाही। तर ठाकरेंचे गट झाले, शरद पवारचे गट झाले, आता या गटातून आणखी काय काय बारीक बारीक तुकडे होतात सांगता येत नाही। तुम्हाला दुसऱ्या पक्षाचा किंवा दुसऱ्या गटाचा किंवा दुसऱ्या संघटनेचा असला तर डोळ्यासमोर तुम्हाला दुश्मन दिसायला लागले। दुश्मनाला मारू नये इतके तुम्ही मारायले, तुम्हाला एवढी मारायची हवंच आली, एवढी ताकदच आली, मटणाचे तुकडे खाऊन सोडतो तिथं करा। कमीत कमी 1-2 दिवस आमच्या त्या जवान बांधवांना तरी दिलासा मिळेल की एवढे मोठे ताकदवान शूरवीर या ठिकाणी येत आहेत आपल्यासोबत लढायला। म्हणून चीनच्या सीमेवर जा, आणि तिथं तर साधू संतांना जावं लागत होतं, तिथं भजने म्हणायचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। आज हर घडीला आमचा एक जवान शहीद होतो तिथे लढून, तिथे दाखवायला ताकद, इथे काय दाखवता? आपल्याच बांधवांसोबत ताकद, आणि म्हणता असंवैधानिक भाषा वापरली आणि तुम्ही त्याच्यानंतर मारहाण केली, ही संवैधानिक आहे का? विराजी बिरादार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार।
आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये चाललेला गदारोळ आणि अधिवेशनामध्ये चाललेला पत्त्यांचा डाव। आता या पत्त्यांच्या डावाचा उद्रेक शेतकऱ्यांनी बाहेर मांडला, गाऱ्हाणे मांडले आणि शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली। तेव्हा एका कार्यक्रमामध्ये, एका पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे आले असताना त्या ठिकाणी काही शेतकरी पुत्रांनी, छावाच्या पदाधिकाऱ्यांनी हे गाऱ्हाणे मांडण्यासाठी त्यांना पत्ते दिले आणखी खेळा म्हणून, आणि त्यांना सांगितलं, निवेदन दिलं सुनील तटकरेंना की जा तुमच्या पक्षाच्या मंत्र्यांना सांगा आता की घरी पत्ते खेळत बसा। आता वास्तविक पाहता हे सांगणं काही गैर नाही, पण तिथेच राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे घड्याळाचे लोक होते, काही आणखी पदाधिकारी होते, त्यांना इतका राग आला आणि त्यांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी स्वतः म्हणलं की आमच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही असं म्हणताय पत्ते खेळत बसा म्हणून, आणि म्हणून त्यांनी तिथेच हाणामारी चालू केली। ती हाणामारी इतकी मोठी होती, इतकी जोराची होती की जसं काय लहान मुलं भांडणं करतायत, मग एकमेकांना, लहान मुलांना कळत नाही की किती भांडणं करावेत म्हणून, तसं त्यांनी मारत होते, इतकं मारत होते की ते छावाचे पदाधिकारी होते आणि मारणारे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी होते, अजित पवारचे पदाधिकारी होते ते त्यांच्या पक्षाचे, आणि ते इतकं मारत होते आणि ऑन कॅमेरा मारत होते। आली कुठून एवढी हिंमत मारायला? ऑन कॅमेरा मारत होते, लाता बुक्या। एक तर महाशय असा होता पदाधिकारी की त्याने तर खुर्ची उचलली होती, लोखंडी खुर्ची होती, अक्षरशः तो डोक्यात घालणार होता। तेवढ्यात कोण एवढं संवेदनशील होतं काय माहिती, शांत मनाचं, त्याने ती खुर्ची धरली। नशीब तो देव म्हणावा, नाहीतर त्या ठिकाणी जीवही गेला असता, ती खुर्ची डोक्यामध्ये घातली असती तर। अक्षरशः डोक्यात खुर्ची घालून जीव मारण्याचा त्यांचा तो प्लॅन होता का बेत होता सांगता येत नाही, पण इतकं मारलं की अक्षरशः विजयकुमार घाडगे यांचे डोळे सुजलेत, एका डोळ्यातून पाणी येत आहे, उभा महाराष्ट्र पाहत आहे हॉस्पिटलमध्ये काय हाल आहेत। तर ही एवढी हिंमत येते कुठून मारामारी करण्याची, ही हिंसाचार करण्याची एवढी हिंमत कुठून येते, कुणापासून येते, कोण पुरवतो एवढी ताकद? तर त्याचं एकमेव उत्तर आहे राजकीय पक्ष। मग तो पक्ष कुठलाही असेल, अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, एकनाथ शिंदे गट असेल, ठाकरेचा गट असेल, नाहीतर काँग्रेस असेल, नाहीतर भारतीय जनता पार्टी असेल, पण कार्यकर्त्यांमध्ये एवढी शिरजोरी करण्याची हिंमत येते ती आपल्या फक्त मोहरक्या मालकाकडून येते। का देतात एवढी हिंमत? शेतकऱ्यांचाच प्रश्न होता ना, शेतकऱ्यांच्या संतापाची लाट होती आणि शेतकऱ्याच्या पोरानेच दिलेलं ते निवेदन होतं। सुनील तटकरे त्या ठिकाणी बसलेले असतात पत्रकार परिषदेमध्ये, निवेदन घेऊन येतात छावाचे पदाधिकारी, त्यांच्या हातामध्ये निवेदन देतात, सोबत टेबलवरती पत्ते ठेवतात आणि सांगतात की तुमच्या पक्षाचा मंत्री आणि आमचा लोकप्रतिनिधी आहे कृषी मंत्री, आणि तो अधिवेशनामध्ये पत्त्याचे डाव खेळतो, तिथे रमी गेम खेळतो, तर तुमच्या पक्षाच्या वतीने जाऊन सांगा त्याला की हे पत्ते घे आणि घरी खेळत बस, अधिवेशनामध्ये खेळू नको। अधिवेशन त्याच्यासाठी नाही, अधिवेशन आहे शेतीच्या मालाला हमीभाव देण्यासाठी, अधिवेशन आहे इथले शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी, अधिवेशन आहे इथले पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी, अधिवेशन आहे इथले सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी, इथले रस्ते, दळणवळणाच्या सुविधा करण्यासाठी, ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अधिवेशन आहे, पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी नाही। अशा 2-3 गोष्टी सुनील तटकरेंसमोर ते म्हणतात आणि ते जेव्हा निवेदन देतात तेव्हा सुनील तटकरे शांतपणे ते निवेदन घेतात, कारण त्यांना माहीत आहे की मी मोठा एखादा पदाधिकारी जरी असलो पक्षाचा तरी हे यांनी निवेदन दिले हे काही गैर नाही, आपल्याला घ्यावंच लागणार आहे। आपण पदाधिकारी आहेत प्लस आपण लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आपण हे स्वीकारलं पाहिजे, आपण सत्तेमध्ये सामील आहोत म्हणून आपल्याला हे निवेदन आलेलं आहे। त्यांनी घेतात, उभं राहतात, निवेदन हातामध्ये घेतल्यानंतर फोटो काढतात, त्यांना हात जोडतात आणि धन्यवाद सुद्धा म्हणतात सुनील तटकरे खाली बसतात, छावाचे पदाधिकारी बाहेर येतात तिथून थोडं, तर बाहेर आल्यानंतर बाहेरच्या हॉलमध्ये उभेच असतात हातामध्ये घड्याळ बांधलेले घड्याळाचे कार्यकर्ते, चिन्हांच्या मागं दबलेले त्यांचे पिल्ले उभेच असतात, मारायच्या तयारीत ताकदीने उभे असतात, जाफराबादी डुकराचं मटण खाऊन आलेले तिथं तयारच असतात। तसाच हल्ला करतात विजयकुमार घाडगेवरती, हल्ला इतका करतात की लाता बुक्या, आता काय काय मारून काय काय नाही हातामध्ये खाली पाडतात। अक्षरशः एक जण तर महाशय हातामध्ये खुर्ची घेतो लोखंडाची, डोक्यामध्ये घालणार तेवढ्यात कोणतरी धरतं, एक कार्यकर्ता तिथलाच ती खुर्ची हातामध्ये घेतं आणि बाजूला ठेवतं, डोक्यामध्ये हाणू देत नाही। तीच एक अशी कृती आहे की जिच्यामुळे विजयकुमार घाडगे यांचा जीव वाचलेला आहे, नाहीतर ती खुर्ची डोक्यामध्ये घातली असती तर त्यांचा जीव तिथेच गेला असता आणि मग
मग यांचं काय करायचं होतं, महाराष्ट्रामध्ये किती आक्रोश झाला असता ह्या सगळे कृती पाहून ह्या लोकांच्या. ही ताकद शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर तुमच्या डोक्यात खुर्च्या घालण्यात येतील, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर तुम्हाला बडवून काढण्यात येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल शेतकऱ्यांच्या लेकरांनो तर पुन्हा तुम्ही हिम्मत नाही केली पाहिजे असा तुम्हाला मार देण्यात येईल राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून. कुठून येते साधारण कार्यकर्त्यांमध्ये एवढी हिम्मत? फक्त राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या पाठीमागे लपल्यानंतर. कशाचे गुलाम झाले तुम्ही? कशाचे गुलाम? राजकीय पक्षाच्या चिन्हाचे. आम्ही घड्याळाचे आहेत, आम्ही तुतारीचे आहेत, आम्ही हाताच्या पंजाचे आहेत, आम्ही पायाच्या पंजाचे आहेत, आम्ही कमळाच्या फुलाचे आहेत, आम्ही बेसरमीच्या फुलाचे आहेत. बेसरमांनो एवढी जाणीव ठेवा. आणि समोर जेव्हा तो सूरज चव्हाण पत्रकारांना सांगतो की मी इतकं का मारलं बा विजयकुमार घाडगेला, तर सांगतो की त्यानं ते जेव्हा निवेदन दिलं सुनील तटकरेंना त्यावेळेस तो बाहेर येताना असंविधानिक बोलत होता माझ्या नेतृत्वाविषयी. कोण याचं नेतृत्व? तर माणिकराव कोकाटे. काय करत होते? कशामुळे दिलं निवेदन? तर पत्ते खेळत होते, म्हणून हा असंविधानिक बोलला. संविधान शब्दाचा अर्थ राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये कधी शिकवण्यात आलाय? भारतीय जनता पार्टीने कधी संविधान नावामध्ये जो दडलेला अर्थ आहे शिकवलाय? काँग्रेस पक्षाने कधी संविधान काय असतं शिकवलंय? शरद पवार गटाने कधी संविधानाचा अर्थ शिकवलाय? उद्धव ठाकरेने कधी संविधानाचा अर्थ शिकवलाय का? एकनाथ शिंदेने कधी संविधानाचा अर्थ शिकवलाय तुम्हाला? म्हणून तुम्ही संविधानिक आणि असंविधानिक मधील फरक स्पष्ट करायला लागलेले आहेत. काय शिकवले राजकीय पक्षाने आतापर्यंत कार्यकर्त्यांना? कधी तुमचे प्रशिक्षण लावलेत? कधी तुम्हाला संविधानामधील कलम शिकवलेत? कधी तुम्हाला भगवद्गीता शिकवले तुमचे प्रशिक्षण लावून? गीता म्हणजे घटनाच आहे ना, तत्वच आहे. जसं संविधान ही घटना आहे तसं भगवद्गीता पण घटना आहे. मग काय शिकवलंय? हिंदुत्ववादी म्हणता आणि भांडण करता. कधी भगवद्गीता शिकवले प्रशिक्षण लावून? कधी संविधान शिकवले? त्याच्यात किती कलम शिकवले तुम्हाला संविधान आणि असंविधान मधला फरक स्पष्ट करायला लागले. असंविधानिक भाषा जर वापरली असतील तर सुनील तटकरेंनी धन्यवाद म्हणलं नसतं, नम्रपणे निवेदन स्वीकारलं नसतं. पण आमच्या नेतृत्वाविषयी कोणी असंविधानिक भाषा वापरायला म्हणलं? काही असंविधानिक नव्हती. त्या ठिकाणी सांगण्यात आलं की असा मंत्री हटाव म्हणून, नको असा मंत्री, राजीनामा घ्या या मंत्र्याचा आणि घरी पत्ते खेळत बसा. ही असंविधानिक भाषा आहे. पुढे येऊन म्हणता की संविधानामध्ये असं काही लिहिलं नाही की अधिवेशनामध्ये पत्ते खेळू नयेत. वा, म्हणजे तुमच्या चुका माफ करण्यासाठी तुम्ही फक्त संविधानाला पुढे ठेवा, पण कर्तव्य बजावण्यासाठी संविधानाला पुढे कधीच आणू नका. हेच कर्तव्य काय सांगितलेली आहेत? फक्त अधिकार सांगत जा तुम्ही, कर्तव्य काहीच सांगत जाऊ नका संविधानातले. हेच ना राजकीय पक्षाची एखादी चाकरी करायला लागले की तुम्हाला माणसातली माणुसकी सुद्धा कळत नाही. रोज लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी म्हणतात की भारत माझा देश आहे, प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे, आणि तुम्हाला फक्त एका गटातलेच फक्त तुमचे वाटायले, जे एका ताटात बसून मटणाचे तुकडे आणि हाडं दोघं एकच खाता, ते फक्त तुमचे भाऊ. तो दुसऱ्या पक्षाचा वाटला, तो दुसऱ्या संघटनेतला वाटला की तिथंच ठोकला. हे तुमचं समीकरण झालेलं आहे. सूरज चव्हाण, जरा पक्षाची गुलामगिरी कमी करा, चाटुगिरी कमी करा, पक्षाचं लेबल बाजूला करा, घड्याळ हातातली बाजूला टाका आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी एक माणूस आहे म्हणून विचार करा. आणि जेव्हा तुम्ही पक्षाचे लेबल काढलं असतं तर तुम्ही मारामारी केली असती का? नाही. का केली? फक्त तुमच्या मालकासाठी केली ना. फक्त माणिकराव कोकाटे तुमच्या गटाचा आहे. पक्ष तर झाले, आता पक्षाची तर वाट लावली. पूर्वी पक्ष होते, पूर्वी पार्ट्या होत्या, आता तर त्याच्यामध्ये तुम्ही गट निर्माण केले. आता गटातून पुन्हा काय काय तुकडे निर्माण करणार सांगता येत नाही. त्या ठाकरेचे गट झाले, शरद पवारचे गट झाले, आता या गटातून आणखी काय काय बारीक बारीक तुकडे होतात सांगता येत नाही. तुम्हाला दुसऱ्या पक्षाचा किंवा दुसऱ्या गटाचा किंवा दुसऱ्या संघटनेचा असला तर डोळ्यासमोर तुम्हाला दुश्मन दिसायला, अक्षरशः दुश्मनाला मारू नये इतके तुम्ही मारायले. तुम्हाला एवढी मारायची हवंच आली, एवढी ताकदच आली मटणाचे तुकडे खाऊन, तर तुम्हाला पाकिस्तानच्या सीमेवर नेऊन सोडतो, तिथं करा. कमीत कमी 1-2 दिवस आमच्या त्या जवान बांधवांना तरी दिलासा मिळेल की एवढे मोठे ताकदवान शूरवीर या ठिकाणी येत आहेत आपल्यासोबत लढायला. म्हणून चीनच्या सीमेवर जा. आणि तिथं तर साधू संतांना जावं लागत होतं, तिथं भजने म्हणायचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आज हर घडीला आमचा एक जवान शहीद होतो तिथे लढून. तिथे दाखवा ना ताकद, इथे काय दाखवता आपल्याच बांधवांसोबत ताकद, आणि म्हणता असंवैधानिक भाषा वापरली आणि तुम्ही त्याच्यानंतर मारहाण केली. ही संवैधानिक आहे का? मग
फरक स्पष्ट करायला लागले तुम्ही, संवैधानिक असंवैधानिक. मग तुम्ही मारहाण केलेली ही संविधानिक आहे का, ही कोणत्या कलमामध्ये बसते हे अजित पवारांनी समोर येऊन सांगायला पाहिजे होतं. मग हे संवैधानिक आहे म्हणून हेच तुमच्या पक्षाने घड्याळवरती लावून हा फरक शिकवलेला आहे का, संवैधानिक आणि असंवैधानिक. म्हणून मागे मी म्हणाले होते की तेव्हाच म्हणाले होते ज्या दिवशी संतोष भाऊ देशमुखांची हत्या झाली त्याच दिवशी म्हणले होते की त्या दिवशी जो मेन होता मध्ये फोन, इकडे कॉल कव्हर करणार तिकडे कॉल कव्हर करणार, जो मध्यस्थी होता तो विष्णू चाटे, तो राष्ट्रवादी पक्षाचा तालुका अध्यक्ष होता. आणि त्याच दिवशी मग सांगितलं होती की अजित पवारांनी आजच्या आज त्या पक्षाचं श्राद्ध घातलं पाहिजे, पक्ष बरखास्त केला पाहिजे, नको तसे गुंड म्हणून. पण आज दुसरी हत्या करायला लागले तुम्ही ऑन कॅमेरा. त्या बी दलिंदरांनी ऑन कॅमेरा केली, तुम्ही तर पत्रकार परिषदेत त्या लोकांनी तरी लाईव्ह घेतलं होतं फक्त, तो तर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल होता फक्त. आणि तुम्ही पत्रकार परिषदेत म्हणजे जिथे वेगवेगळ्या चॅनलचे पत्रकार संपूर्ण मीडिया उपस्थित होता तिथे तुम्ही मारामारी करता. एवढी ताकद तुम्हाला पक्ष पुरवतात फक्त. म्हणून तुमचा मोरक्या जरी म्हणला असेल सत्ताधारी काँग्रेस मुक्त भारत, पण आज या घरातून आम्ही घोषणा करतो पक्षमुक्त भारत. आणि हा पक्षमुक्त भारत केल्याशिवाय आम्ही आता थंड बसणार नाही. तुम्ही समजले काय, पक्षाच्या नावाखाली या धरतीला मिटवू पाहताय, पक्षाचं लेबल लावून या भारत मातेचा सिंदूर पुसता पाहताय तुम्ही, पक्षाचं लेबल लावून या भारत मातेला तुम्ही छिन्न विछिन्न करतो पाहताय. तुकडे तुकडे केलेत तुम्ही या भूमीचे, तुकडे तुकडे पाडत आहेत तुम्ही माणसाचे आणि माणुसकीचे. माणसातली माणुसकी विसरलात तुम्ही. बहिणाबाई चौधरींना अननसाचं ऐ शिकल्या नसतील एखाद्या शाळेमध्ये जाऊन, एखाद्या विद्यापीठामध्ये जाऊन, पण अखिल विश्वाला माणुसकीची शिकवण दिली. म्हणून या मातीतली ती भारत माता बहिणाबाई चौधरी तुमच्या पक्षाचं लेबल लावण्यापेक्षा महान संत आहे, झुका या भारत मातेच्या चरणावरती कधी आणि नतमस्तक व्हा. हरामखोरांना तुम्ही पक्षाचं लेबल लावता आणि मारामारी करून माणसांची ऑन कॅमेरा हत्या करायला लागलेत. तुम्ही समजले काय, एक लक्षात ठेवा, तुम्ही भारत देशात राहतात. एक लक्षात ठेवा, तुम्ही ब्रिटिशी एखाद्या राजमातेचं दूध पिलं नाही, तुम्ही भारत मातेचं दूध पिऊन जर भारत मातेच्या पुत्रांची हत्या करायला निघाले असेल, विश्वाला भरणपोषण करणाऱ्या शेतकरी पुत्राची हत्या करायला निघाले असेल, तर तुम्हाला सुद्धा ती किंमत चुकवावी लागेल हे लक्षात ठेवा. सूरज चव्हाण आज पक्षाचं लेबल लावून एखाद्याची हत्या करत होता. तुला हे कळत नाही का मी भारत देशामध्ये राहतो म्हणून. हा पक्ष आज आहे आणि उद्या नाही, पण ही माती, ही भारत माता कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार. आणि तीही इतिहासामध्ये सर्व विश्वामध्ये श्रेष्ठ आहे ही भारत देशाची पवित्र माती. आणि या मातीला तुम्ही काय शिकवू पाहताय, या मातीला तुम्ही संपवू पाहताय. पक्षांचं लेबल लावून तुटक्यांनो हे पक्ष चुलीत घाला, खड्ड्यात घाला, जाळून टाका, होळी करा या पक्षाची. तुमच्याच्याने होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही करतो होळी या पक्षांच्या चिन्हांची आणि कागदपत्रांची. जाऊन सांगा तुमच्या मोहरक्यांना की मी सांगते इथून उद्यापासून की पक्षमुक्त भारत हीच घोषणा राहील माझ्या पोराची यानंतर. समजला आता, लक्षात ठेवा कुत्र्यांनो, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनो, यानंतर जर तुम्ही अशी मारामारी कराल या भूमीत आणि या भूमीत जर असा सैतानपणा कराल तर तुम्हाला सुद्धा भारत माता आहे ना स्वतःचा अवतार घेऊन तलवारीने कापल्याशिवाय राहणार नाही. हरामखोरांनो, तुम्ही इथलं वातावरण खराब करायलेत, प्रदूषित करायलेत इथली विचारधारा महाराष्ट्राची आणि भारत देशाची. काय सांगितलं होतं स्वामी विवेकानंदांनी, ते काय शिकवत नाही तुमचे मोहरके अजित पवार, शरद पवार, राहुल गांधी असतील, कुणी असू द्या राजकीय पक्षाचा, आज देवेंद्र फडणवीस असू द्या, नाहीतर तुमचा नरेंद्र मोदी असू द्या, आज मी सांगते त्याला, तुमचा अमित शहा असू द्या, तुमचा शिंदे असू द्या आणि तुमचा ठाकरे असू द्या. इथल्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की मला असे 100 युवक पाहिजे की ज्याचे हाडं लोखंडी आहेत आणि नसा पोलादी आहेत. मी या भारत मातेचा स्वर्ग बनवीन, याची देही याची डोळा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली ही होती युवकांची विचारधारा युवकांसाठी. आणि तुम्ही युवक प्रदेशाध्यक्ष, युवकांचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे युवकांचे गुंड अध्यक्ष आहेत. युवकांना गुंड बनवण्यासाठी हरामखोरांनो नुसतं जाफराबादी डुकरांचं मटण खाऊन तुम्ही एकमेकांचे तुकडे पाडत आहेत. माणसांची हत्या करून माणसांचं, त्या हत्या केलेल्या माणसाचं मांस तुम्ही प्लेटामध्ये नेऊन तुमच्या मोहरक्यांना दाखवत आहेत. चालवलंय काय, नुसती 40,000 आणि 80,000 करोडची संपत्ती कमवली म्हणजे फाशीची शिक्षा चुकत नाही. तुमच्याकडे कितीही असू द्या, ब्रिटिश एवढे होते ज्यांच्या साम्राज्यावर कधी
सूर्य मावळत नव्हता, पण पळावं लागलं इथून एक एक भगतसिंग उभा झाला की, पळावं लागेल तुम्हाला इथून एक एक भगतसिंग पुन्हा जागा झाला की, पळावं लागेल, बरखास्त करावं लागतील तुमच्या पक्ष आणि पार्ट्या. हरामखोरांनो, आतापर्यंत खूप कमावून ठेवले, स्विस बँकेत भरून ठेवले सगळं. देशात विश्वातल्या 200 देशामध्ये तुम्ही तिजोऱ्या नेऊन भरल्यात. आपल्या देशातली तिजोरी लुटायची, दुसऱ्या देशात जाऊन अकाउंट काढायचे. कुत्र्यांनो, एका देशामध्ये तुमचे एका बाहेर देशातल्या बँकेत 8-8, 10-10 अकाउंट आहेत. काय करता दुसऱ्या देशाच्या तिजोऱ्या भरून? तिकडे बंगले घेतात, तिकडे प्रॉपर्ट्या घेता आणि इथे माणसं मारता. इथले माणसं रात्रंदिवस कष्ट करतात, तुमचं भरण पोषण करतात. जगा मिळा साखर खातो, मिरची भाकर हा माझा शेतकरी बाप. आणि त्यांच्या लेकरांवर आज तुम्ही हात उजारताना तुम्हाला थोडी शरम येत नाही? तुमचे हात थरथर करत नाहीत फक्त राजकीय पार्टीची चाटुगिरी करण्यासाठी? हेच होतं ना सूरज चव्हाण तुझ्या मनामध्ये, की उद्या माणिकराव कोकाटे मला फोन करेल आणि शाबासकी देईल, त्याच्यासाठी इतका धावून गेला म्हणून? काय गरज होती माणिकराव कोकाटेसाठी शेतकरी पुत्रावर हात उचलायची? काय गरज होती माणिकराव कोकाटेसाठी एखाद्या दुसऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर हात उचलायची? त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा भाऊ दिसत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं लाल रक्त दिसत नाही, तुम्हाला फक्त दिसतं तर राजकीय पक्षाच्या चिन्हाचं लेबल, फक्त चित्र. आपण कोणत्या चित्राच्या खालचे आहेत? का आपण घड्याळाच्या काट्यात दडलेले आहेत? का आपण तुतारीच्या काट्यात दडलेले आहेत? का आपण कमळाच्या फुलात लपलेले आहेत आळ्यासारखे? का आपण त्या ठाकरेचं कोणतं चिन्ह आहे ते मशालमध्ये पेटलेले आहेत, जळून खाक होत नाही त्या मशालीमध्ये जाऊन? तर हरामखोर कुठले निस्ते एकमेकांवरती तुकडे करायलेत, निस्ते एकमेकांवरती फेकायलेत, मारायलेत. आणि विचारधारा काय तर करोडो रुपयाची सभा लावता आणि प्रदूषण डोक्यात भरता, विचारांचं वैचारिक प्रदूषण करता, इथल्या माता भगिनींचं वैचारिक प्रदूषण करता, इथल्या लहान लहान मुलांचं वैचारिक प्रदूषण करता, इथल्या बाल वृद्धांचं वैचारिक प्रदूषण करता, इथल्या युवकांचं. त्या सभांमधून काहीच तुम्ही सभांमधून साध्य करत नाही. एक विचार तुम्ही राष्ट्रीय एकात्मतेचा देत नाही तुमच्या राजकीय पक्षातून. फक्त हिंसाचार, 24 तास हिंसा या डोक्यामध्ये भरलेली आहे तुमच्या मोहरक्यांनी. कशासाठी? काय कमी आहे आज तुमच्या मोहरक्यांकडे? त्यांच्या घरावर विमान उतरायची सोय त्यांनी केलेली आहे, दुसऱ्या विमानतळाची गरज नाही त्यांना. अशा घरं बांधलेले, त्यांच्या घरावर करोडो एकरची शेती पिकल वरी छतावर, अशा घरं त्यांनी निर्माण केलेले आहेत. काहीच गरज नाही त्यांना आता राजकीय पद भोगण्याची. म्हणून पक्षमुक्त भारत पाहिजे या ठिकाणी. काँग्रेस मुक्त भारत नाही, पक्षमुक्त भारत पाहिजे ही घोषणा जाऊन सांगा तुमच्या मोहरक्याला. आता काय तिथं दिल्लीत बसून काँग्रेस मुक्त भारत करतो म्हणा, इथं एक गावात ग्राउंड लेवलला आणि मग पक्षमुक्त भारत करावा लागतो का नाही हे बघ म्हणताय. अलीकडे फॅशन केले तुम्ही, 10-12 हत्या केल्या, खून मारामाऱ्या केल्या की सरपंच होता येतं, 45 केल्या, 50 केल्या की जिल्हा परिषदचा सदस्य होता येतं, 70-80 हत्या केल्या की अध्यक्ष होता येतं, 100-200 हत्या केल्या, खून दरोडे केले की आमदार होता येतं, 400-200 केल्या की 400-500 केल्या की खासदार होता येतं. आणि लिगली करता आल्या, डायरेक्ट लेबलच काढलं, कायद्यानुसार हत्या करायला लागले. एखादं इंजेक्शन काढून आणि लॉकडाऊन करून घ्या, याला झाला कोरोना, ढोसा त्याला हे इंजेक्शन, ढोसा त्याला ते इंजेक्शन म्हणलं की प्रधानमंत्रीच होता येतं. ही तुमची फॅशन झाले. जेवढ्या हत्या जो जास्त करेल तो तेवढ्या मोठ्या पदावर बसेल, ही तुमची फॅशन झाली. तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये भूत घुसलंय. 80,000 करोडची संपत्ती कमवून ठेवली की आपल्याला कोणताच पोलीस दंडा दाखवू शकत नाही. तुमची फॅशन झाले. 20-25 हत्या केले की सगळीकडे आपलीच हवा. पण ही भारत माता आहे भावा, हे लक्षात ठेव, ही भारत माता आहे. इथं खोटं काहीच लपत नाही. इथं सगळा हिसाब याची देही याची डोळा होतो. भलेही सत्याची खूप निंदा होते अगोदर, भले सत्य परिशान होतं अगोदर, भले सत्याला अगोदर खूप मेहनत करावी लागते, भले सत्याची परीक्षा घेतली जाते, पण शेवटी सत्य हे चिरकाल टिकतं हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचे राजकीय पक्ष असतील ना, हे दलाली करू नका या पक्षांची, हेच लक्षात ठेवा. आहेत आमच्या इकडे बाबा आमदार खासदार, पण कुत्र्यासारखे आले ना कधी तर एकदा लग्नाची पत्रिका देतो फक्त त्यांना, साधा कॉलही करत नाही. येतात पळत कुत्र्यासारखे, पण चवाळच टाकतो बसायला त्यांना. खुर्ची देत नाही ना कोणी, उठून नमस्कार करत नाहीत आमदार आले म्हणून. खेटराच्या पलीकडे ठेवतो आम्ही आमदारांना. येतात घरी, येतात बसतात लग्नाकार्यात आल्यानंतर, पण वेगळी खुर्ची दिली जात नाही. जिथे सामान्य लोक बसलेले असतात त्याच मध्ये खाली चवाळ्यावरच बसावं लागेल, इतके खेटराच्या पलीकडे ठेवलेत आमदार लोकांना. आणि तुम्ही इतकी चाटुगिरी करता. कुठे राहिला तो कोकाटे आणि कुठे मारामारी केली तुम्ही? तो राहिला तिकडे बोंबलत बसला होता कुठं पत्ते खेळत, आणि तुम्ही लातूरमध्ये मारामारी करता. आणि ते विलासरावजींच्या लातूरमध्ये मारामारी करा. अरे आमच्या लातूरमध्ये मारामारी करण्याची तुमची हिंमत कशी झाली त्या ठिकाणी?
सूरज चव्हाण विलासरावजींच्या विचारधारेने ते नटलेलं लातूर आहे आणि तिथे राष्ट्रवादी पक्षाची चमचगिरी करण्याची कारणच काय होतं? तिथे काय साध्य करायचं होतं? तुम्हाला संदेश द्यायचा होता का महाराष्ट्रभर आमच्या राष्ट्रवादी पक्षांची कशी जहागीरदारी आहे, मारामारी म्हणजे हा संदेश द्यायचा होता. विलासरावजींचं लातूर आहे ते विलासरावजीच्या विचारांनी पूर्ण भरून गेलेलं आहे. आज लग्न असो, अखर वाढदिवस असो, कुठलाही कलाकार यावो नाहीतर कोणी मंगलाष्टक म्हणायला येऊ, त्याला पहिले लोक समोर बसलेली पब्लिक म्हणते की आम्हाला आधी विलासरावजींचा एखादा शब्द त्यांच्या आवाजामध्ये बोलून दाखवा. अरे ही पूर्वीचे ते राजकीय नेतेच होते, तेही कोण्यातरी पक्षाचेच होते, पण त्या लोकांनी पक्ष इतका डोक्यात भरला नाही. त्यांनी लोकांना विचार सांगितला, लोकांना इतिहास सांगितला काय असतो, तर लोकांना संस्कृती सांगितली आपल्या देशाची. आणि तुम्ही काय सांगता? फक्त घड्याळ, फक्त तुतारी, फक्त पंजा, फक्त सडलेलं कमळ हे शिकवता लोकांना. बेशरम फुलं हे शिकवता फक्त लोकांना. कसा विश्वास ठेवायचा? आज महिला मंडळी पूर्वी नवस करायच्या, महिला मंडळी पुत्र व्हाव, कुणाला नवसा सायसाचा पुत्र पाहिजे असला तर कुणी म्हणायचं माझ्या पोटाला भगवान राम यावा, एखादी म्हणायची मी नवस करते माझ्या पोटाला साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणायचा, एखादी म्हणायची मी नवस करते माझ्या पोटाला साक्षात स्वामी विवेकानंद यावेत, एखादी नवस करायची माझ्या पोटी साक्षात भगतसिंग जन्माला यावेत. पण आज नवस करावा लागत आहे माता भगिनींनो. माझ्या पोटी भगतसिंग जन्मले नाही तरी चालेल, माझ्या पोटी राम जन्मले नाही चालेल, माझ्या पोटी भगवान श्रीकृष्ण नाही जन्मले तरी चालतील, माझ्या पोटी स्वामी विवेकानंद नाही जन्मले तरी चालतील, पण माझ्या पोटाला आमदाराचा कार्यकर्ता कधीही जन्माला येऊ नये हे नवस आज माता भगिनींना करावे लागत आहेत. आज भीती वाटत आहे आमच्या पोटाला जर एखाद्या आमदाराचा कार्यकर्ता आला तर तो असे दुसऱ्यांच्या हत्या करेल आणि घरामध्ये अनितीचा पैसा कमवेल, 40-40 हजार करोडची संपत्ती, आणि माईच्या डोळ्यात देखत, मातेच्या डोळ्यात देखत, लेकराबारांच्या डोळ्यात देखत याला फासावर चढावं लागेल. मग हे दुःख पचवण्यापेक्षा आमच्या पोटाला आमदाराचा कार्यकर्ता नाही आलेलाच बरा, एखाद्या राजकीय पक्षाचा चाटुगारी नाही आलेलाच बरा आमच्या पोटाला. हे नवस आज माता भगिनींनी करावं लागत आहेत. म्हणून हे तरी लक्षात ठेवा. काय करणार आहेत आता? राजीनामा घेतला म्हणता, आणि तेही काय बोलतात तुमचे बाकीचे कार्यकर्ते आणि पत्रकार जेव्हा प्रश्न विचारतात त्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना, आता तुमचे अजित पवार राजीनामा घेणार का सूरज चव्हाणचा? तर ते बोलताना कसे म्हणतात? सन्माननीय अजित दादा पवार सर्वश्रेष्ठ पक्षांचे सर्वश्रेष्ठ सर्वाध्यक्ष, सन्माननीय अतुलनीय ज्यांचं कार्य असं वर्णन करतात. अवर्णनीय अजित दादा पवार हे स्वतः ठरवतील की सूरज चव्हाणचा राजीनामा घ्यायचा का नाही घ्यायचा. का रे बाबा एवढी चाटुगिरी? स्वतःच्या नवऱ्याचं नाव घेताना इतकं लेबल लावत नाही उखाण्याचं तुम्ही, आणि मालकाचं नाव घेताना इतके लेबल लावता तुम्ही, त्याच्यामध्ये उखाणच राहिला फक्त घ्यायचा. असे लावता. काय गरज आहे एवढी चाटुगिरी करायची? दुसऱ्याच्या लेकरा बाळांची हत्या करायची काय गरज आहे? एवढी चाटुगिरी फक्त पक्षाच्या मालकाची, तेवढ्या चित्रासाठी, चिन्हासाठी तेवढ्या पक्षाच्या काही गरज नाही. आता असे प्रश्न विचारल्यानंतर जर तात्काळ राजीनामा घेतला म्हणून जाहीर करता आणि काय फायदा होतो? एका भ्रष्टाचाराचा, एका हिंसाचाराचा राजीनामा घेतला आणि दुसरा हिंसाचारी, दुसरा भ्रष्टाचारी भरला जातो, लगेच त्या पदावर येतो. तोही तोच करतो दुसऱ्या दिवशी. मारामारी, हाणाहाणी, फेकाफेकी, दगड फेक, माणसांना मार, तुकडे काढ, माणसाचं मांस काढ, मोरक्याच्या टेबलावर ठेव. याच्या पलीकडे तो काय? एक हिंसाचारी जातो, दुसरा हिंसाचारी त्याच्यामध्ये घेतला जातो. काय फरक पडतो राजीनामा घेऊन? काही फरक पडत नाही. फरक तेव्हाच पडतो जेव्हा संपूर्ण पक्ष बरखास्त केला जातो. संपूर्ण चिन्ह हे घेऊन नदीमध्ये नका बुडवू, नदीचं प्रदूषण करल. जाळून टाका तुमचे चिन्ह, हे तुमचे पक्षांचे चिन्ह, पक्षांचे लेबल, तुमचे पदाधिकाऱ्यांचे ते गळ्यातलं सगळं ते घातलेलं चित्र ते सगळे जाळून टाका, तरच मोकळा श्वास घेता येईल या मातीला. आता मी लोकांना म्हणणार नाही, जनतेला म्हणणार नाही, मातीला मोकळा श्वास घेऊ द्या. आता इथल्या मातीला सुद्धा तुम्ही विचाराने प्रदूषित केले. ती माती किती भार सहन करायले तुमच्या प्रदूषणाचा. इतकं वैचारिक प्रदूषण तुमच्या डोक्यामध्ये भरलंय. काहीच फरक पडत नाही राजीनामे घेऊन आणि हे करून. राजीनामे कुठपर्यंत घेणार, कुठपर्यंत घेणार? दुसरी गोष्ट, त्यांच्यावरती कायदा लावण्यात आला का? त्यांच्यावरती कारवाई केली का? किती दिवस कारवाया करायच्या? कुणाकुणाला जेलमध्ये घालायचं? किती जणांना जेलमध्ये घालायचं? जेलच्या खोल्या कमी पडायला लागल्यात अटक करायला. आता शाळा महाविद्यालय बांधायचे का फक्त तुरुंगच बांधायचे तुमच्यासाठी? हाही प्रश्न आहे ना. आता दिवस गेले ते तुरुंग बांधायचे, आता दिवस आहेत शाळा महाविद्यालय मोठाले
करायचे, गावागावात 12वी पर्यंत शिक्षणाची सोय करावी लागेल, हे मुद्दा अधिवेशनामध्ये पाहिजे होता. पण अधिवेशनामध्ये पत्ते खेळतात, पत्त्याबद्दल आवाज उठवला तर पुन्हा मारामारी करतात, मग कारवाया करून जेलमध्ये जाता. किती दिवस जेलमध्ये घालायचं? हे दिवस आहेत का आता जेलची संख्या वाढवायची? इतिहासात लिहिल्या जाईल, इतिहासात. कोणी म्हणेल एखाद्या मंत्र्याच्या काळात एखाद्या पक्षाची सत्ता असताना 80,000 शाळा बांधण्यात आल्या, लाखो शाळा बांधण्यात आल्या, लाखो मंदिरं बांधण्यात आली, लाखो जिल्हा परिषदांच्या शाळा बांधण्यात आल्या, लाखो माध्यमिक विद्यालय बांधण्यात आली, लाखो दवाखाने बांधण्यात आली. पण या सत्तेत तर असं जाहीर करावे लागेल की लाखोंच्या संख्येने तुरुंग बांधण्यात आले, तुरुंग. कारण जागाच पूर्ण झाली, तुरुंगात घालायचं किती जणांना? हर क्षणाला हत्या, हर क्षणाला मारामारी, हर क्षणाला हिंसाचार, आणि किती जणांना तुरुंगात पाठवायचं आता? आणि तुरुंगांच्या भिंती किती वाढवायच्या? कुठपर्यंत तुरुंगांच्या भिंती वाढवायच्या आणि कुठपर्यंत तुम्हाला तिथं हिंगाच्या भाकरी चारत बसायचं? कोण करत बसायच्या तुमच्यासाठी हिंगाच्या भाकरी तिथं तुम्हाला जेलमध्ये घालून? म्हणून लक्षात ठेवा, फक्त पक्षांची लेबल डोक्यात भरू नका. हा आनंद सर्व काळ टिकणारा आनंद नाही. आमदार मंत्री म्हणजे काय फार मोठा देव नसतो, त्याच्यासाठी इतकी चाटुगिरी करणं म्हणजे छोट्या काळाचा तो आनंद असतो. आमच्याही घरामध्ये म्हणजे वर्षानुवर्षे हे राजकीय पद चालत आलेले आहेत. पण जेव्हा आमचे गुरु सांगतात की हे पपईच्या झाडाप्रमाणे सुख असते, 5 वर्ष उभं राहते, 5 वर्षांना आपोआप पडते, याला पाडावं लागत नाही. आपण घरामध्ये याच्याही पलीकडे जाऊन आमचे गुरुवारे सांगतात की आपण बाबा रे घरामध्ये एखादी बशी आणतो, काचाची बशी आणल्यानंतर आपल्याला एवढी खुशी होते की आपण बघत बसतो किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. पण तीच हातातली बशी जेव्हा खाली पडते आपल्यातून, हातातून निसटून, तेव्हा तिचे तुकडे तुकडे होतात. एका मिनिटापूर्वी असणारा आपला आनंद एका सेकंदामध्ये गमावून बसतो. हेच आहे पक्षांच्या लेबलचा असणारा आनंद. काय आनंद होता मारामारी करताना सूरज चव्हाणमध्ये? काय पॉवर होती, काय हिंमत होती की मला माणिकराव कोकाटेंचा फोन येईल, मला अजित पवारांचा फोन येईल, धनंजय मुंडेचा फोन येईल, चिकूताईचा येईल, कोणत्या कोणत्या ताईचा येईल फोन, आणि मला शाबासकी देतील. वा रे, आपली सत्ता काय आणि आपले कार्यकर्ते काय हिंमतवान आहेत. शेतकऱ्यांच्या पोराला कसे ठोकून काढत होते, बदलून काढत होते, असे फोन येतील. पण दुसऱ्या दिवशी काय करावं लागलं? माफी मागावी लागली. तो तर इतिहासच आहे तुमचा माफीवीरांचा, त्याच्यात तर गैरच वाटत नाही. माफी मागावी लागली. काल असणारा आनंद आज उरला नाही. झाला का नाही? काचाच्या बशीसारखा फुटला सगळा, गेला आनंद, हिरमुसलं तोंड. माफी मागावी लागली, म्हणावं लागलं विजयकुमार घाडगेंना मी दवाखान्यात भेटायला येतो. तिथं येऊ देणार लागतील ना बाबा? आता खेटरच खाशील तिथं गेल्यावर. कोण येऊ देते दवाखान्यात भेटायला तुला आता? घड्याळ हाताला बांधून तिथून घड्याळी भिरकावून फेकले असते डोक्यामध्ये. तिथं येऊ देतात आता छावा संघटनेचे पदाधिकारी. रस्त्यावर उतरले ते लोक, तेव्हाच तू वापसही गेला नाहीस तिथून. की काय तो आनंद होता मारामारी करताना, पण तो आनंद दुसऱ्या दिवशी राहिला का? नाही राहिला. दिली का पक्षाच्या लोकांनी साथ? आला का माणिकराव कोकाटे धावून की मला अटक करा? सूरज चव्हाणला कशाला करता अटक? मला अटक करा. माझ्यासाठी तो धावून गेला, माझ्यासाठी मारलं त्याने विजयकुमार घाडगेला. आला माणिकराव कोकाटे? नाही आला. आला अजित पवार तिथे? माझ्या पक्षाचं नाव मोठं करण्यासाठी त्यांना मारलं म्हणून म्हणला अजित पवार? नाही ना म्हणला. मग का रे बाबा कुत्र्यासारखे एवढे पळता मारामारी करायला? नका पळू. तुमचा एकही मालक येणार नाही तुमच्यासाठी. फासावर चढावं लागतं तुम्हाला. 1000 वेळा सांगितलं. एकही येत नाही. त्यांचे लेकरा बाळालाही ते धक्का लागू देत नाहीत आणि त्यांच्या गाडीच्या चाकाला सुद्धा धक्का लागू देत नाहीत. मरावं लागतं तुम्हाला, फासावर जावं लागतं तुम्हाला, केसेस लढाव्या लागतात तुम्हाला. म्हणून लक्षात ठेवा यानंतर. आणि असल्या घोषणा, फालतू घोषणा देणं बंद करा. काँग्रेस मुक्त भारत वगैरे घोषणा द्या. एकच पक्ष मुक्त भारत. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.